गुरुचरित्र पठणातून मिळणारे संकट निवारण आणि दत्त महाराजांचे दिव्य चमत्कार. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. भाग 1. संकटातील आधार. तुमच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले आहेत का? सर्व मार्ग बंद झाले असं वाटतंय का? मग थांबा, कारण जिथे मानवी प्रयत्न संपतात तिथे दत्तगुरूंची कृपा सुरू होते. श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून भक्तांच्या हाकेला धावून जाणारे साक्षात चैतन्य आहे. ज्या घरात या ग्रंथाचा वास असतो तिथे संकट टिकूच शकत नाही. पण हे संकट निवारण नक्की कसे होते? दत्त महाराज आपल्या भक्तांसाठी कसे धावून येतात हे जाणून घेण्यासाठी ही मालिका शेवटपर्यंत पहा. आजच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत की गुरुचरित्र हे संकटात नेमके काय चमत्कार घडवते. भाग 2. निर्गुण पादुकांचा चमत्कार. गाणगापूरच्या निर्गुण पादुका हे दत्त महाराजांच्या वास्तवाचे जिवंत पुरावे आहेत. गुरुचरित्रात सांगितले आहे की जेव्हा एखादा भक्त अत्यंत व्याकुळ होऊन महाराजांना हाक मारतो तेव्हा महाराज आपल्या पादुकातून प्रकट होतात. असा एक चमत्कार घडला होता एका असाध्य रोग झालेल्या भक्तासोबत. वैद्यकीय शास्त्राने हात टेकले होते, पण गुरुचरित्राच्या पठणाने त्या भक्ताला जीवदान मिळाले. हे केवळ पुस्तक नाही, तर ही एक शक्ती आहे जी मृत्यूलाही जिवंत करू शकते. तुमचा विश्वासच तुमच्यासाठी चमत्कार घडवतो. जर तुमची भक्ती खरी असेल तर महाराज आजही तुमच्या संकटात धावून येतील. भाग 3. कठीण काळ आणि पारायण. जेव्हा घरामध्ये आर्थिक चणचण असते किंवा कर्जाचा डोंगर वाढतो तेव्हा मन विचलित होणे स्वाभाविक आहे. अशा वेळी गुरुचरित्राचे सप्ताह पारायण हे रामबाण उपाय ठरते. ग्रंथातील सिद्ध मंत्रांचे उच्चारण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पण लक्षात ठेवा, हे पठण केवळ पैशांसाठी नको, तर महाराजांवरील प्रेमापोटी असावे. जेव्हा तुम्ही मनातून शरण जाता तेव्हा महाराज स्वतः तुमच्या चिंतेचे ओझे आपल्या खांद्यावर घेतात. संकटाच्या काळात घाबरू नका, तर गुरुचरित्राचा आधार घ्या. महाराज तुमचा हात कधीच सोडणार नाहीत, हा विश्वास ठेवा. भाग 4. भक्ताची हाक आणि महाराजांचा प्रतिसाद. दत्त महाराज हे भक्तवत्सल आहेत. त्यांना भपका नको असतो, फक्त मनाची ओढ हवी असते. गुरुचरित्रातील प्रत्येक कथा आपल्याला हेच शिकवते की ज्याने अनन्य भावे हाक मारली त्याचा उद्धार झालाच. मग ते श्रीपाद वल्लभ असोत किंवा नृसिंह सरस्वती स्वामी, त्यांनी भक्तांसाठी नेहमीच नियम बदलले आहेत. तुमच्या जीवनात कितीही मोठे संकट आले तरी एकदा महाराजांना आई म्हणून हाक मारून पहा. तुमच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी ते अदृश्य रूपात तुमच्या पाठीशी उभे राहतील. हा अनुभव घेण्यासाठी गुरुचरित्रातील 7वा अध्याय पुन्हा एकदा वाचा. तुमचे संकट नक्कीच हलके होईल. भाग 5. मानसिक शांती आणि दत्तभक्ती. आजच्या धावपळीच्या युगात मानसिक तणाव हे सर्वात मोठे संकट आहे. चिंतेमुळे झोप लागत नाही आणि मन सैरभैर होते. अशावेळी गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण करणे हे मनासाठी औषधासारखे काम करते. ग्रंथातील कथा ऐकताना मनाला एक वेगळी शांतता लाभते. दत्त महाराजांचे स्मरण केल्याने मनातील भीती निघून जाते आणि निर्णय घेण्याची शक्ती मिळते. हे संकट निवारणाचे पहिले पाऊल आहे. जेव्हा मन शांत असते तेव्हाच संकटातून मार्ग सापडतो. म्हणून रोज किमान 15 मिनिटे गुरुचरित्राचे वाचन करा आणि दत्त महाराजांचे अस्तित्व आपल्या सभोवताली अनुभवा. भाग 6. अन्नाचा चमत्कार. माधुकरी. गाणगापूरची माधुकरी हा एक अद्भुत चमत्कार आहे. गुरुचरित्रात वर्णन केल्याप्रमाणे महाराज आजही दुपारच्या वेळी गाणगापुरात माधुकरी मागण्यासाठी येतात. ज्या भक्ताने महाराजांना अन्न दिले
त्याच्या घरात अन्नाची आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही. हा चमत्कार आजही अनुभवास येतो. जर तुम्हाला गरिबीतून मुक्त व्हायचे असेल तर गरजूला अन्नदान करा आणि गुरुचरित्रातील अन्नपूर्णा मातेचे महात्म्य वाचा. दान आणि भक्ती यांचा संगम झाला की दारिद्र्य दूर पडते. महाराज आपल्या भक्ताला कधीच उपाशी झोपू देत नाहीत. हा गुरुचरित्रातील सर्वात मोठा संदेश आणि अनुभव आहे. भाग 7. संरक्षणाचे कवच. बाहेरच्या जगातील वाईट शक्ती, नजरदोष किंवा शत्रूंचा त्रास यापासून वाचण्यासाठी गुरुचरित्र हे एक अभेद्य कवच आहे. या ग्रंथात अशा अनेक कथा आहेत जिथे महाराजांनी आपल्या भक्तांना दुष्ट शक्तींपासून वाचवले आहे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची तरी वाईट नजर लागली आहे तर गुरुचरित्राचा सिद्ध मंत्र आपल्या घरात लावा. ग्रंथाचे तेज इतके प्रखर आहे की कोणतीही नकारात्मकता तिथे टिकू शकत नाही. हे केवळ आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही ऊर्जा बदलणारे शास्त्र आहे. दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे घर आणि कुटुंब सदैव सुरक्षित राहील याची खात्री बाळगा. भाग 8. वंध्यत्व निवारण आणि दत्तकृपा. अनेक वर्षांपासून संतती सुख न मिळणे हे पालकांसाठी मोठे दुःख असते. गुरुचरित्रात अशा स्त्रियांचे वर्णन आहे ज्यांना महाराजांच्या आशीर्वादाने उशिरा का होईना पण गुणवान संतान प्राप्त झाले. बाळंतपण आणि पुत्रप्राप्ती यावरील अध्याय वाचल्याने अनेक भक्तांना आजही अद्भुत अनुभव येत आहेत. हे केवळ औषधाने होत नाही तर त्या ग्रंथातील शब्दांच्या शक्तीमुळे आणि महाराजांच्या कृपेमुळे घडते. जर तुम्ही मनापासून दत्त महाराजांना साकडे घातले तर ते तुमच्या आयुष्यातील हे रीतेपण नक्कीच भरून काढतील. दत्त महाराजांची माया अगाध आहे. फक्त श्रद्धा ठेवून त्यांना शरण जा. भाग 9. असाध्य रोगांचे निवारण. जेव्हा डॉक्टर म्हणतात की आता काहीच होऊ शकत नाही तेव्हाच दत्त महाराजांचे वैद्यनाथ रूप सक्रिय होते. गुरुचरित्रात कुष्ठरोग आणि इतर प्राणघातक आजार बरे झाल्याचे अनेक दाखले आहेत. हे केवळ प्राचीन काळातील नाही तर आजही अनेक रुग्ण पारायणाने बरे होतात. ग्रंथातील श्रद्धा आणि तेथील भस्म यात रोग बरे करण्याची मोठी ताकद आहे. पण हे तेव्हाच घडते जेव्हा रुग्ण आणि त्याचे नातेवाईक पूर्णपणे महाराजांना समर्पित होतात. शरीराचा आजार मनाच्या शक्तीने आणि महाराजांच्या आशीर्वादाने नक्कीच बरा होऊ शकतो. हा विश्वास गुरुचरित्र आपल्याला देते.